इंद्रायणीचं पसायदान 21 डिसेंबर. शब्द कोडे, एक नव्हे अनेक अनुभव. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचन किमया संतोष मुळावकर. काय कोडं आहे बुवा, हे कोडच आहे सगळंच. होतं नव्हतं डोकं खाल्लं त्यानं, तरी लवकर सुटता सुटत नाही. क्रमांक 1 वर तहानलेला 2 अक्षरी उभा शब्द हवाय. तृ पासून सुरू होणारा शब्द तहानलेला हवा असला तरी तहानलेला नाही. तहान लवकर लागते, पण हा शब्द लवकर लागत नाही. 4दा पाणी पिऊन झालं त्या शब्दासाठी. 5व्यांदा तर तहान नसतानाही पाणी प्यालो. बहुधा हा शब्द पाण्यासोबत गटकन गिळला गेला असावा. आता शब्दकोशात पाहूया. अरे रे, हे काय, शब्दकोशात वर एकही शब्द उभा नाही. सगळे शब्द आडवे आहेत. आडव्या शब्दांचाच कोश दिसतोय हा. उभ्या शब्दांचा कोश आणखी कसा काय कुणी काढला नाही बुवा. पण मुळात प्रश्न असा की शब्द आडवे असतात की उभे. काय सांगावं या शब्दांचं. माणसासारखेच ते कधी आडवे होतील आणि कधी उभे राहतील ह्याचा नेम नाही. बरं झालं, झोपण्याला श पासून सुरू होणारा 3 अक्षरी शब्द सापडला, शयन. तो मांडून टाकूया. आता शयनाच्या न च्या ठिकाणी एक 4 अक्षरी शब्द उतरतोय, आगमन. अरे वा, शयन, आगमन. आडवी झोप उभी आलीये कोड्यात. कोड्यात सुद्धा कोड्यात टाकणारी झोप आली. आपल्याला तर बुवा प्रत्येक ठिकाणी झोपण्याची सवय आहे. कोड्यात सुद्धा झोपता आलं हे मात्र चांगलं झालं. त्यामुळं अगदी एसटीत उभ्या उभ्या झोपल्यासारखं वाटलं. आता 25वा आडवा 4 अक्षरी शब्द आगमनच्या आ पासून सुरू होणारा. आगमनचा आ असा आ वासून काय बघतोय माझ्याकडं. आ पासून सुरू होत आहे स्वतःची करावयाची 4 अक्षरी हत्या. ही तर अ पासूनच का नाही, आ पासूनच का. आलं लक्षात. ती आत्महत्या असल्यामुळं आ पासून सुरू होते आणि त्यावर संपते आघातासह. आपल्या ही पहिलीच आत्महत्या. पहिलीच असूनही पटकन झाली. काहीच त्रास झाला नाही. तेवढा शेवटचा तो त्यावरचा आघात सोडला तर. शेवटचाच आघात हा. पुन्हा नकोच असला आघात. गुन्हा तो. पाप ते. डोकेबाज दिसतो हा कोडेवाला. आम्हाला कोड्यात का होईना आत्महत्या करायला लावलीच त्यानं. हा कोडेवाला आत्मवादी दिसतो. अनात्मवादी लोक आत्महत्येला काय म्हणतात ते त्यांनाच विचारावं लागेल. नाहीतर अनात्मवादी लोक आत्महत्याच करत नसतील. एखाद्याला ते फारच अटळ असेल तर तो अनात्महत्या करत असेल. पण आपल्याला अशी 4 अक्षरी आत्महत्या किंवा 5 अक्षरी अनात्महत्या परवडत नाही बुवा. आपण आधीच अल्पाक्षरी. शब्दांच्या बाबतीत असंग्रहात्मक वृत्ती आपली. त्यामुळं आपल्याकडं शब्द अप्रभुत्व आणि आता भंग पासून सुरू होणारा 2 अक्षरी शब्द. त्याचा पर्याय प्रेमात तुमचा नेहमीच होतो तो. अरे वा, भंग. आणि आता ह्या भंग पासून सुरू होणारा 5 अक्षरी आडवा शब्द हा फिरता ग्राहक तुमच्याकडं मोठ्या आशेने पाहत भंगार असा ओरडतो. किती सोपं, भंगारवाला. माझ्याकडे पाहत भंगार असं ओरडतो. माझ्या जीवनाचं अंतिम सत्य तुला कसं काय सापडलं रे. क्रमांक 1 वरच्या 2 अक्षरी तहानेचा विसर पडला आपल्याला आणि क्रमांक 2 वरची 2 अक्षरी उभी भूकही विसरली. कोडं सोडवताना तहान भूक विसरते माणसाची. एखाद्या कोड्यासाठी लागली तर ही माहिती संग्रही असावी आपल्या. पहिल्या शब्दकोड्याचा करता असा पर्याय एखाद्या शब्दकोड्यात असलाच तर आपल्याला माहीत असायला हवं. 21 डिसेंबर 1913ला ऑर्थर न्विल यानं रचलेलं जगातलं पहिलं शब्दकोडं न्यूयॉर्क वर्ल्डच्या पुरवणीत प्रसिद्ध झालं होतं. शब्दकोडं सोडवता सोडवता शब्दकोड्याची व्याख्याही सुचली मला. शब्दकोडं म्हणजे एक नव्हे तर अनेक उभ्या आडव्या बौद्धिक अनुभवांची कोड्यात टाकणारी सुरेख गुंफण.